येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाकडून उमेदवार देण्यात येणार आहेत। सध्या तरी पूर्ण 48 जागा लढवणार की जिथं आपली ताकद आहे त्याच जागा लढवणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 30 तारखेच्या नंतरच स्पष्ट होणार आहेत। अपक्ष मराठ्यांसोबत दलित, वंजारा, बंजारा, आदिवासी, धनगर, माळी, कुंभार, लोहार आणि 18 पगड जाती धर्मातील लोकांसोबतच कायम मराठा आरक्षण प्रश्नी मराठ्यांसोबत असणारा मुस्लिम समाज यांची सगळ्यांची मिळून एक मोड बांधल्यानंतर त्याचा प्रभाव महाराष्ट्रात तर सोडा, महाराष्ट्राच्या बाहेरच्या मतदारसंघात सुद्धा दिसू शकतो। त्यामुळे सत्ताधारी भाजपासोबतच आघाडीला सुद्धा याचा फटका बसणार आहे। त्यामुळे काही ठिकाणच्या लढतीत मातब्बर समजले जाणारे उमेदवारांच्या जागा आज धोक्यात आहेत। त्या नेमक्या कोणत्या जागा आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कुणाच्याच आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला दिलेले फसवे आरक्षणामुळे चिडून उठलेल्या मराठा समाजाने मागण्यापेक्षा देणारे व्हा ही संकल्पना राबवून कुणालाच धक्का न लावता या तंत्राचा वापर करून मराठा समाजाकडून अपक्ष उमेदवार दिले जाणार असल्यामुळे त्याचा सगळ्यात जास्त फटका मराठवाड्यात बसणार आहे। त्यामुळे स्वतःला बादशाह समजणारे काही नेते आज बासनात गुंडाळले जाणार आहेत। मराठा उमेदवारामुळे पराभूत होऊ शकतात असे नेमके कोणते नेते आहेत आणि कोणते मतदारसंघ आहेत ते एकदा पाहू। मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेला जिल्हा म्हणजे जालना। सध्या या मतदारसंघाचे खासदार आहेत रावसाहेब दानवे। दानवे या मतदारसंघातून सलग 5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत, पण त्यांचा विजय रथ यंदा मात्र मराठ्यांकडून रोखला जाऊ शकतो। जालना हा मराठा बहुल लोकसंख्या असलेला मतदारसंघ आहे। त्यासोबतच इतर जाती धर्मासोबत मराठ्यांचे गणिते सहज जुळले जाणार आहेत। त्यातच दानवे सत्ताधारी उमेदवार असल्यामुळे त्यांच्या विरोधात शेतकरी शेतमजुरांची लाट असल्यामुळे इथून मराठा उमेदवार खात्रीने निवडून येऊ शकतो। जालन्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे बीड। इथून भाजपकडून पंकजा मुंडे या उमेदवार आहेत। 5 वर्षानंतर कमबॅक करणाऱ्या पंकजा मुंडेंना त्यांच्याच बहिणीच्या म्हणजे प्रीतम मुंडेच्या एका वक्तव्याचा जबरदस्त फटका बसणार आहे। ते स्टेटमेंट एकदा पाहू। जेव्हा तुमच्या पुढे 2 गरजू माणसं आहेत आणि त्या गरजूंपैकी एक तुमचा समाज बांधव आहे आणि एक दुसरा कोणता तरी आहे, तर समाज बांधवाला प्राधान्य द्या हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगते। कारण आपण एकमेकांना हात दिल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही जगामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याकडे आलेल्या 2 व्यक्तींपैकी आपल्याच समाजाच्या व्यक्तीला प्राधान्य द्या असं एक लोकप्रतिनिधी उघड बोलत असल्यामुळे बीडमधील वंजारी सोडता सगळ्या समाजातील लोक त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत। त्यामुळे सगळे पक्ष मोठे नेते सोबत असूनही पंकजाताईला मराठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार नक्कीच जड जाणार, हे काळ्या दगडावरील पांढरे रेघे। तिसरा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर। मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मधून अजून तरी कोणत्याच पक्षाने उमेदवार दिलेला नाही, पण मतदारसंघातून कुणीही उमेदवार असला तरी इथं मराठा समाज पुरस्कृत अपक्ष निवडून येण्याचे चान्सेस हे जास्त आहेत। त्याचं कारण म्हणजे इथं मराठा, मुस्लिम, दलित यांची मजबूत मोळी आहे। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांना कंटाळलेले इतर जातीय धर्मीय सर्वसमावेशक भूमिका घेणाऱ्या मराठा समाजालाच मतांचं दान देणार असल्याचं इथं चित्र आहे। त्यामुळे इथून आघाडी असो की युती कुणाचाच टिकाव लागणार नाही हे मात्र निश्चित आहे। चौथा मतदारसंघ आहे नाशिक। जेलमधून सुटून जामिनावर बाहेर असलेले मंत्री छगन भुजबळांनी मराठा समाजाला नाहक टार्गेट केले। जरांगे पाटलांच्या विरोधातील भुजबळांचे स्टेटमेंट संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलेले आहेत। त्यामुळे न्हावी असो की साळी माळी सगळेच आज भुजबळांच्या विरोधात आहेत। मराठ्यांची दाढी करू नका म्हणल्यावर न्हावी समाजातून भुजबळांच्या विरोधात आलेल्या प्रतिक्रिया तुम्ही सगळ्यांनी पाहिल्यात। भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती कमवलेल्या छगन भुजबळांवर न्हावी समाजाचे लोक आमच्या पोटापाण्याच्या व्यवसायावर का बोलता असे म्हणून भुजबळालाच उपदेशाचे डोस पाजले। त्यामुळे या राजकारण्यांवर जनसामान्याचा भरोसाच राहिलेला नाही। त्यामुळे स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला
नाशिकमधून जरांगे पाटलांच्या भाषेत बोलायचं झालं तर खपाखप मतदान होऊन विजय होण्याची दाट शक्यता आहे. यानंतर 5वा मतदारसंघ आहे नांदेड. या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या जास्त आहे. इथं मुस्लिम, दलित आणि इतर जाती धर्मीय लोकांसोबत सोशल इंजिनिअरिंग जमली तर नांदेडमधून अपक्ष मराठा उमेदवारच निवडून येईल. त्यासोबतच मराठा उमेदवार निवडून येण्याचे चान्सेस असलेले जिल्हे म्हणजे आणि मतदारसंघ म्हणजे हिंगोली, परभणी, धाराशिव, नगर, शिर्डी, सोलापूर, कोल्हापूर, म्हाडा, जळगाव, अकोला, लातूर, बुलढाणा, पुणे, सातारा, सांगली, बारामती, वर्धा, अमरावती या मतदारसंघामधूनही मराठा पुरस्कृत अपक्ष उमेदवारच निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यासोबतच राहिलेल्या इतर मतदारसंघामधूनही मराठा अपक्ष उमेदवारच जोरदार मुसंडी मारेल असं चित्र आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.